नमस्कार, मी संदीप करमरकर. आज आपण जे नवीन ज्योतिषी शिकतायत त्यांच्यासाठी एक पत्रिका आणलेली आहे आणि करिअर काउन्सिलिंग थ्रू ॲस्ट्रॉलॉजी या संदर्भामध्ये आपण एक चार्टर्ड अकाउंटंटची पत्रिका पाहणार आहोत. तर बरेच मुलं, विद्यार्थी किंवा काही प्रोफेशनल होण्याचा प्रयत्न करत असाल चार्टर्ड अकाउंटंट बनण्यासाठी. त्याच्यामधले काही कसे ग्रह असतील जे त्याला सपोर्ट करणार आहे त्या प्रोफेशनला, याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर मी एक पत्रिका जी घेतली ते चार्टर्ड अकाउंटंटची घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही कॉमन गोष्टी सांगेन की त्या चार्टर्ड अकाउंटंटसाठी उपयोगी असू शकतात. पुढे पण जसं तसं चार्टर्ड अकाउंटंटच्या पत्रिका घेऊ, बरेचसे फॅक्टर त्याच्यामध्ये कॉमन असण्याची शक्यता जास्तीत जास्त राहील. मग त्या आधारे तुम्ही पण कोणाला चार्टर्ड अकाउंटंट होशील की नाही, किंवा मी शक्यताच म्हणेन होऊ शकतो, तो भाग खूप वेगळा आहे. त्याच्यामध्ये आपली विश पण महत्त्वाची, त्याची विश पण महत्त्वाची आहे. परंतु आपण कमीत कमी एक अनुमान काढू शकतो की त्या व्यक्तीचं पोटेन्शियल आहे का, त्याला काही गोष्टी त्याच्या ग्रहमानाप्रमाणे साथ देणार आहेत का. अशा पद्धतीने तुम्ही क्लू घेऊन पुढे प्रेडिक्शन करा आणि आत्मविश्वास राहील तुमचा. त्या दृष्टिकोनातून मी ती पत्रिका आता तुमच्यासमोर मांडतोय. धनु लग्न आहे, द्वितीय स्थानात शनी मकर राशीचा, तृतीय स्थानात कुंभ रास, काहीच ग्रह नाही आहे. चतुर्थ स्थानात मीन राश, मंगळ बुध रवी राहू. पंचमामध्ये मेष राशीचा शुक्र, 6व्या स्थानात वृषभ रास, 7व्या स्थानात मिथुन राशीचा चंद्र, 8व्या स्थानात गुरु, 9व्या स्थानामध्ये सिंह रास, 10व्या स्थानामध्ये केतू कन्या रास आहे तिथे, 11व्या स्थानामध्ये तूळ रास आणि 12व्या स्थानामध्ये वृश्चिक रास. या दोन्ही स्थानामध्ये कुठलाही ग्रह नाही. म्हणजे आपण ही चार्टर्ड अकाउंटंटची पत्रिका पाहिली आणि ती तुम्ही मांडून घेतली असेल. परत एकदा वाचतो. धनु लग्न, द्वितीय स्थानात मकरेचा शनी, तृतीय स्थानात कुंभरास, कुठलाही ग्रह नाही. चतुर्थ स्थानात मीन रास, मंगळ बुध रवी राहू. पंचम स्थानामध्ये मेष राशीचा शुक्र, 6व्या स्थानात वृषभ रास, कुठला ग्रह नाही. सप्तमात मिथुन राशीचा चंद्र, अष्टमात कर्क राशीचा गुरु, 9व्या स्थानामध्ये सिंह रास, कुठलाही ग्रह नाही. दशम स्थानात कन्या रास केतू आणि लाभस्थानामध्ये तूळ रास, कुठलाही ग्रह नाही. आणि व्यय स्थानात वृश्चिक रास, कुठलाही ग्रह नाही. मी तुम्हाला ही पत्रिका दाखवतो, म्हणजे काही लोकांचं मांडून राहिलं असेल घ्यायचं, त्याप्रमाणे ते मांडून घेतील. ठीक आहे. तर आता आपण याच्यामध्ये डिस्कस करू की चार्टर्ड अकाउंटंट ही व्यक्ती झालेली आहे आणि पूर्णपणे त्या प्रोफेशनमध्ये सक्सेसफुल आहे. तर तुम्ही बघा, द्वितीय स्थानामध्ये शनी आहे, तो पण मकर राशीचा, म्हणजे स्वगृह आहे तो द्वितीय स्थान. हे द्वितीय स्थान हे मॉनेटरी किंवा द्वितीयातला शनी बँकिंगसाठी फार उपयोगाचा असतो. त्याच्यामध्ये मॉनेटरी ॲक्टिव्हिटी शनी द्वितीयात असेल तर त्या व्यक्तीच्या याच्यामध्ये त्याचं करिअर बनू शकतं. तर त्याच्यामध्ये द्वितीयात शनी उच्च राशीमध्ये आहे. त्याच्यानंतर बघा तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी जी आहे ती पत्रिकेमध्ये कुठल्याही व्यक्तीच्या मंगळ बुधाच्या युतीमुळे दिसते. मंगळ बुध चतुर्थ स्थानात आहे बघा, मंगळ बरोबर बुध. हे थोडक्यात मंगळ बुध हे ॲडमिनिस्ट्रेशनला चांगलं मानलं जातं. आणि तुम्हाला मागे बोललो की पंचमातला शुक्र आहे, त्याचा लॉजिकल रिझनिंगसाठी खूप चांगला आहे त्याच्यामध्ये. आणि सप्तमातला चंद्र हा त्याला सक्सेस देतो. म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे त्यांनी ती व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट झालेली आहे. तर तुम्ही जेव्हा अभ्यास करणार आहे तेव्हा पहिलं बघा की शनी जो आहे तो उच्च राशीमध्ये आहे, मकर राशीमध्ये धनस्थानात आहे. पत्रिकेनुसार बँकिंग प्रोफेशन किंवा मॉनेटरी कुठलीही जी गोष्ट आहे त्याच्या रिलेटेड आहे. चार्टर्ड अकाउंटंटला लॉजिक लागते, सगळ्याच प्रोफेशनला लागतं, पण जो शुक्र आहे त्याच्या दृष्टिकोनातून तो पाठबळ देतो आहे. त्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झामला द्यायला लागत असेल ना ते चार्टर्ड अकाउंटंट बनायचं म्हणजे. नंतर मंगळ बुध ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॅपॅसिटी देतो
आणि त्याचमुळे कदाचित मला असं वाटतं त्याला कम्प्युटर किंवा आपण म्हणतो की त्या संगणकच्या रिलेटेड एक्सपोजर चांगलं राहिलं त्याला, म्हणजे तो कामं उरकण्याच्या दृष्टिकोनातून तो संगणकाचा चांगला वापर करत असेल, त्याचंही ज्ञान त्याला चांगलं झालेलं असेल. तर अशा पद्धतीचं तुम्ही असे क्लू घ्या, अंदाज बांधा आणि प्रिडिक्शन करा. हळूहळू तुमचा अनुभव वाढून तुम्ही करेक्ट प्रिडिक्शन करणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्यापैकी करिअर करता येईल. तर आपण माझा व्हिडिओ बघता धन्यवाद, आभारी आहे. परत एकदा आपण पुढच्या ह्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रोफेशनची पत्रिका पाहणार आहोत आणि त्याच्या मागचं लॉजिक समजून घेऊ आणि परत एकदा भेटू. धन्यवाद.